नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये जी भरती प्रक्रिया सुरू आहे, तर त्याचा वनरक्षक या पदाचा निकाल लागलेला आहे. तर कोणत्या-कोणत्या विभागाचा लागलेला आहे याची सगळ्यांची तुम्हाला माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता इथं जर बघितलं तर हा वनरक्षक पदाचा निकाल आहे. त्याच्यामध्ये नागपूरचा अजून अपलोड केलेला नाहीये. चंद्रपूरचा केलेला आहे, गडचिरोली आहे, अमरावती आहे, यवतमाळ आहे, औरंगाबाद आहे. धुळे, नाशिक, पुणे, ठाण्याचा अजून बाकी अपलोड करणे, कोल्हापूर या विभागाचं अपलोड केलेलं आहे. ठीक आहे. तर याच्यानुसार जर बघितलं आपण नाशिक या विभागाचं आत्ता डिस्कशन करणार आहोत. तर नाशिक विभागामध्ये ही जी यादी आहे, याच्यानुसार जर बघितलं तर मी काय करतो, की सगळ्यात पहिलं तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क ते कमीत कमी मार्काची यादी देईल. त्याच्यानंतर जर बघितलं तर याची प्रोसेस काय आहे, म्हणजे याच्यापुढे काय आहे तेही तुम्हाला डिस्कस करेल. तर सगळ्यात पहिलं जर तो बाकीच्या पदांकरिता बघितलं, तर यांनी काय केलं होतं, की एक लिस्ट काढली होती, म्हणजे गुणवत्ता आधारित आणि त्याच्यानंतर त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं होतं. तर इथं नंतरनं जर बघितलं तुम्ही, तर सपोज काय केलं, की मी एखादी यादी काढली लोअर ग्रेड स्टेनोग्राफरची. कारण की लोअर ग्रेड स्टेनोग्राफरमध्ये कसं होतं, की 45% पेक्षा जास्त मार्काचे सगळे त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बघलेले होते. तुम्हाला मी दाखवतो इथे त्यांचा पॅराग्राफ जो आहे. तर इथे सांगत आहे, की 200 पैकीचा आहे हा 5वा मुद्दा आहे इथे. सर्व्हेयर, लघुलेखक, उच्च श्रेणी, लघुलेखक, निम्न श्रेणी या गटाकरता 120 पैकी मार्क होते. त्याच्यापेक्षा 45% जास्त गुण असलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी केलेली आहे. तर इथे बघू शकता, की 45% पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत ते 3313 विद्यार्थी आहेत. 3313. इथे यादीमध्ये तुम्हाला दाखवेल मी 54 म्हणजे 45% 120 पैकी 45% म्हणजे 54 मार्क. तर हे एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांनी काय केलं, की बोलवलेलं आहे बघा. 54 पासून ते 120 पर्यंत जेवढे आहेत मॅक्सिमम मार्क त्या सगळ्यांना बोलवलेलं आहे. तर इथेही तुम्हाला तसंच बोलवलं जाणार आहे. तर त्यामुळे ही यादी महत्त्वाची राहणार आहे. तर बघा ही यादी तुम्हाला दाखवतो इथे. ही यादी आहे. आता याला मी काय करेल, की एक म्हणजे जास्तीत जास्त मार्क ते कमीत कमी मार्कामध्ये काय करेल, की कन्व्हर्ट करेल. सगळ्यात पहिलं तर मला हा डिलीट करायला लागेल. ओके. आणि त्याच्यानंतरनं मला जास्तीत मार्क पाहिजे. तर बघा ही जास्तीत जास्त ते कमीत कमी मार्काची यादी आहे. तर इथं जर बघितले तर आता हे सीरियल नंबर आहे त्यांचा. तर 118 मार्काचे टॉपर आहेत, 112 त्याच्यानंतर 114, 112 प्रगती आहेत, महेश आहेत टॉपर. त्याच्यानंतरनं प्रशांत आहेत 112 मार्कांचे आहेत. ओके, तर ही यादी आहे. ओके. याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना 54 पेक्षा जास्त मार्क आहेत, त्या सगळ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल पहिलं आणि त्याच्यानंतर त्यांचं काय होणार की ग्राउंड होणार आहे. तर ही ऑलमोस्ट 14-15 हजार विद्यार्थी असतील. 15,000 इथं दाखवतो मी. खूप जास्त विद्यार्थी आहेत. आता एवढ्या विद्यार्थ्यांचं कसं करतायत माहिती नाही. बट घेऊ शकतात ते तेवढ्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड. 16,000 पण जातं वाटतं. 15,000 तर आहेतच आहे. 15,000चे आहे. 15,900 47 विद्यार्थी आहेत. ओके. या विद्यार्थ्यांचं काय होणार की ग्राउंड होईल याच्यानंतर. तर ही यादी होती. तर ही यादी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती पी-डी-एफ स्वरूपात भेटून जाईल. आशा करतो तुम्हाला माझी इन्फॉर्मेशन आवडली असेल. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.